आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गेले काही भाग सातत्याने बघत आहोत की अशा माऊलींना आपण भेटत आहोत की घरातली करते जी सगळी पुरुष मंडळी आहेत ही कायम काही ना काही कामानिमित्त खूप व्यस्त असतात. प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर घर सांभाळणं आणि घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडणं या माऊलींना कसं जमलं किंवा कसं जमतं हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे. आज अशाच एका कुटुंबाला आपण भेटणार आहोत. त्या माऊलीचं नाव आहे सुप्रिया द्वारकानाथ संसगिरी. चला आज आठवणींचा अल्बम चालूया. नमस्कार. 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 लग्नाला किती वर्ष झाली? 45. 45 वर्ष. मग एक उखाणा ना. निरांजनात तेल, तेलात वात, पपुने ठेवलंय मला सुखात. अरे वा. लाडाचं नाव सुद्धा सगळ्यांना कळलेलं आहे लगेच. तुम्ही पण घ्या ना काहीतरी. कंगनाच्या मुक्ता फळांना बाजारात भाव, सुप्रिया हेच माझ्या होम मिनिस्टरचं नाव. क्या बात आहे. बरं, बालपण कुठलं? दादर. घरी कोण कोण होतं लहानपणी? घरी आई वडील, 2 भाऊ आणि मी. आई बाबा काय करायचे? वडिलांनी बिल्डर म्हणूनही काम केलं आणि त्यांची आधी फॅक्टरी होती. तर बालपण खूप चांगलं गेलं. म्हणजे आपलं बालपण कुठलं? दादर, शिवाई पार्क. ह्यांच्याच घरापासून जवळ, त्यामुळेच ओळख. शिटी मारायला जायचो मी, त्या वरतून ती बघायची. कधीतरी मेवणा बघायचा, त्यावेळेला मी या बाजूला वळायचो. पण मग तुमचे आई बाबा काय करायचे? माझे वडील ॲडव्हर्टायझिंग कंपनीमध्ये होते आणि आई काही करायची नाही, म्हणजे गृहिणी नाही. मध्यमवर्गीय टिपिकल असं जे बालपण जातं ना तसं बालपण गेलं मस्त. किंग जॉर्ज ही माझी शाळा. त्यातला एक माझा मित्र इथे हेमंत कर्णिक आलाय. नमस्कार. तो 7वी पासून माझ्या वर्गात आहे. बरं, आता त्यांनी त्यांच्या मित्राची ओळख करून दिली, तुम्ही सगळ्यांची ओळख करून द्या. ही माझी नणंद आहे. नमस्कार. पद्मजा घुरिये. माझी वहिनी आहे वरदा चुरी. नमस्कार. माझा भाऊ आहे संजय चुरी. नमस्कार. मागे हेमंतची ओळख करून दिली. राजेश असगावकर आमचा मित्र आणि विद्या देशपांडे आमची मैत्रीण. अरे वा. बोलता बोलता हे म्हणाले शिटी मारली आणि तुम्ही बघितलं तर ते दुसरीकडे बघायचे. तुम्हाला अंदाज आला होता? केव्हापासूनच. पण पप्पू फार चतुर. त्याने आधी मला मित्र बनवून घेतलं आणि जाणीव करून दिली नाही की तो इथे कशा करता येतोय. तो तसं तो कीर्ती कॉलेजच्या समोर आत्याकडे देखील जायचा, कारण कल्पा कीर्ती कॉलेजमध्ये होती. कीर्ती कॉलेजवरून आठवण झाली, माझी एक आत्या 100रीत प्रवेश केला होता आणि तिने अशी इच्छा मला व्यक्त केली होती की मला आदेश बांदेकरांना भेटायचं आहे, कारण ती आदेश बांदेकरांचा कार्यक्रम पाहत होते. मग मी आदेश बांदेकरांना फोन केला. फॅनच होते. फोन केला आणि आदेश बांदेकरांनी अजिबात आडेवेडे न घेता हो म्हटलं. माझ्याबरोबर तिथे आले आणि जवळजवळ पाऊण 1 तास घालवला. तुम्हीच ना आदेश बांदेकर? आठवतं ना तुम्हाला? मी एकदम नजरेसमोर त्या आजींचा चेहरा आला, ते सुद्धा कीर्ती कॉलेजच्या समोर. त्यांच्याचकडे आता नाही आहेत त्या. 102 वर्ष त्या जगल्या. ऐक, थँक्यू व्हेरी मच. म्हणजे खरंच तो ग्रेट क्षण होता आणि अजून तो अशा फोटोच्या रूपात आम्ही जपून ठेवलाय. हृदयात तर आहेच. नाही नाही नाही, खूप मस्त वाटतंय. तुम्ही संसगिरींच्या कुटुंबात गेला, पण त्यापूर्वी हे जे शिट्ट्या प्रकरण होतं ह्याला सुरुवात कशी झाली? त्याच्या मित्राकडे तो यायचा. हो. आणि तो मला बघायचा. आमचं स्वयंपाकघर आणि त्यांचं मला वाटतं बेडरूम समोरासमोर होती. तर तो मला तिथून बघायचा. आणि त्यानंतर एकदा सगळी पलटण कीर्ती कॉलेजमध्ये आली आणि माझ्या मैत्रिणी पण होत्या. तर तुमची नावं काय? तर त्यांनी सोनाली, मनाली वगैरे अशी नावं सांगितली. यांना तुमची नावं काय? तर अशोक कुमार, किशोर कुमार वगैरे नावं यांनी सांगितली. आणि मग तशी ओळख झाली. मग ते येत गेले कॉलेजमध्ये, मैत्री झाली. पण हे साधारणतः हे सगळं किती वर्ष सुरू होतं? 3-4 वर्ष. पण तुम्हाला अंदाज आला होता? मी खरा कधी प्रेमात पडलो माहिती ना, आता हिच्या घरी कधीतरी जायलाच पाहिजे असं होतं. तर मी माझ्या मानलेल्या म्हणजे खरं काही नव्हतं, हिच्याच मैत्रिणीचा आतेभाऊ म्हणून मी हिच्या घरात गेलो. तिचं काहीतरी लग्न होतं तिच्या भाच्याचं म्हणून गेलो. आणि त्यावेळेला ती ज्या लाल साडीत आली ना, ती साडी आणि ही अजून माझ्या डोळ्यासमोर आहे. त्यावेळेला ती अशी म्हणजे बेताच्या छडीसारखी एक अशी मस्त झिरो फिगर म्हणतात ना. आता भोपाळा असं मी म्हणालो नाहीये, मी म्हणालेलं नाहीये. तर अशा याच्यात होती आणि ती भयंकर मला आवडली.
आणि तुला खरं सांगतो मगाशी ती मेकअप करून आली, मेकअप म्हणजे असा छोटासा, आणि पुन्हा प्रपोज करावं असं वाटलं. क्या बात आहे. मग आज प्रपोज करायचंच असतं तर कसं केलं असतं त्यानं? आता काय तुझ्याकडे अभी ना जाओ छोड करके दिल अभी भरा नाही. क्या बात आहे. आता तिचं उत्तर काय असेल आपण तिच्याकडून घेऊया ना. विचारूया लगेच. नाही, आठवत नाही यार. नाही तू दिल भरलंय का भरायचं अजून? म्हणजे भरायचंय. हा भरायचंय. धन्यवाद. या छान क्षणाचे साक्षीदार आम्हाला थँक्यू होता आलं. कारण त्यावेळेला कसं प्रपोज केलं होतं ते माहित नाही, पण कसं केलं होतं तेव्हा? त्यावेळेला पत्र लिहून प्रपोज करायची हे होती. एक बरं पत्र लिहिलं होतं मी तिला. तुमचं एवढं मोठं कुटुंब होतं, ते पत्र कसं वाचलं हो तुम्ही? कॉलेजमध्ये. बरोबर मैत्रिणी वगैरे कुणी होत्या की एकटीने वाचलं? आणि नाही, मैत्रिणी होत्या, मैत्रिणींना माहित होतं ना, त्यामुळे पत्र वाचलं तुम्ही. आणि त्या पत्राचं काय परत पाठवलं का लपवून ठेवलं का काय केलं? नाही, लपवून ठेवलं. आणि अजून सापडेल असणार, अशा गोष्टी सोडत नाही. मी असं सगळं जपून ठेवते, मला सवय आहे ती सगळं जपून ठेवायची. क्या बात आहे. म्हणजे त्यांनी दिलेलं पहिलं गिफ्ट सुद्धा मी नेकलेस अजून जपून ठेवलेला आहे. पण हे कोणाच्याही घरात लक्षातही आलं नाही त्यांनी दिलेला नेकलेस, की तोपर्यंत माहिती झालं? मैत्रिणीने दिला. हो, मैत्रिणीने दिला. हो की ना, त्यामुळे विषय संपला. मला सांगा, त्यावेळचा तो जो काही तेव्हाचा स्वभाव होता तसाच आजही तसाच आहे? नाही, लग्नाच्या आधी जरा वेगळा असतो थोडा, लग्न झाल्यानंतर न वरा होतो ना, त्यामुळे थोडस मग. का हो असा बदल झाला तुमच्यात? मला माहित नाही, आता मला हा बदल आजच कळला. म्हणजे मी आहे तसाच आहे. थोडा चिडखोर झालाय. चिडखोरपणा म्हणजे कधी कधी कसं असतं की मी तसा चिडखोर नाही आहे. मी तिला विचारलं असतं, तुला मी कधी चिडखोर वाटीन? ह्याना कधी मी चिडखोर वाटलाय का? असं होतं की बाहेर वाटत नाहीत, घरात वेगळे असतात. दिसतं तसं नसतं. दिसतं, बरोबर. मला तुम्हाला तेच विचारायचंय, साधारणतः यांचं रागावणं किंवा ह्या रागावल्या आहेत किंवा आता वातावरण गडबड आहे किंवा असं तुम्हाला घरात जाताना कळतं कसं? एकंदरीत तिच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर मला जाणवतं की काहीतरी बिनसलंय. मग माहिती कारण शोधायला लागतो की काय बाबा काय कारण असू शकेल, पण ती थांग पत्ता लागून देत नाही. रागवण्याचं एक कारण बघताना, अरे आज कुठल्या बाईचा किंवा मुलीचा आपल्याला फोन आला होता का, हा पण एक विचार करतो मी. आणि मग तसं नंतर फुली मारतो, मग दुसरं काहीतरी कारण आहे असं मी ते गृहीत धरतो. नाही, पण मला तेच विचारायचंय की आता त्या वेळेला जेव्हा यांनी अशोक कुमार काय नावं सांगितली, किशोर कुमार वगैरे अशी नावं सांगितली, हे तुमच्या बाबतीत त्यांनी केलं. त्या दरम्यान अशा हॅपनिंग मुलांच्या अवतीभोवती मुली असू शकतात, बरोबर की नाही? मग असं तुम्हाला कधी त्यांच्या मैत्रिणींचा राग नाही आला तेव्हा? नाही, तेव्हा मैत्रिणी नव्हत्या फारशा, आता मैत्रिणी आहेत. दाखवलं नव्हते तेव्हा. किती मोकळेपणानं चाललेलं आहे सगळं. क्रिकेट हा खेळ सगळ्यांचा अत्यंत आवडीचा, जिव्हाळ्याचा आपला खेळ. त्या खेळावरती एवढं प्रभुत्व आहे, एवढा अभ्यास आहे. मग असंख्य खेळाडू त्या निमित्तानं सहवासात येणं स्वाभाविक आहे. मग अशा खेळाडूंपैकी तुमचा परिचय असलेला किंवा तुमचा संवाद असलेल्या कुठल्या खेळाडूबद्दल तुम्हाला सांगायला आवडेल? सचिन. हां, कारण सचिन बऱ्याचदा माझ्याकडे जेवायला आलेला आहे. हो, त्यामुळे त्याच्याबद्दल बोलायला मला नक्कीच आवडेल. मुख्य म्हणजे त्यांनी कधीही कोणाच्याही बद्दल कधीही वाईट शब्द काढलेला नाही आहे. मला खरंच आश्चर्य वाटायचं. वेगळेच संस्कार आहेत त्याच्यावर. म्हणजे तो आमच्या घरी आमचं छोटंसं घर आहे, पण त्याने असं कधीही कुठलंही हे दाखवलेलं नाही आहे की लहान घरात मी कशाला जाऊ किंवा काय. इतक्या वेळा तो आलाय, आमच्याकडल्या गल्लीतली मुलं त्याची सही घ्यायची, फोटो काढायचे, पण त्यांनी कधीही कोणाला नाही म्हटलं नाही. खरंच मोठेपण आहे. मी देवाकडे हीच प्रार्थना करतो की आपली फ्रेंडशिप चांगली राहिली आणि अशीच ग्रो करो. मला एवढं माहीत आहे की तुम्ही माझे क्रिकेटचे फॅन्स आहात आणि नेहमी माझ्यासाठी प्रे करत असता की मी माझी तब्येत चांगली राहू आणि नेहमी स्कोअर करत राहू. तुम्हाला ही सगळ्यांना, बरेच जण आहेत मला वाटतं ऐकतात हे, त्यांना सगळ्यांना सांगतो की तुमच्या कुकिंगचा मी फार मोठा फॅन आहे आणि माझ्याबरोबर अंजली पण तेवढीच फॅन आहे. तर आपली फ्रेंडशिप सर्वात माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, तर ती तशीच राहू मी प्रार्थना करतो आणि तुम्हाला सगळ्यांना बेस्ट विशेस देतो. ज्यांना सगळं जग प्रेम करतं ती सगळी मंडळी तुमच्यावर प्रेम करतात. माऊली केवढ्या मोठ्या आहात तुझ्या आमच्यासाठी. खूप छान वाटतं. म्हणजे कसं आहे, खूप मोठीच होती मांडव. सचिनचा ग्रेटच आहे. तो माझ्याकडे जेवायला यायचं हेच मलाच खूप कौतुकास्पद वाटतं. म्हणजे माझ्यासाठी आहे.
भाग्याचा क्षण म्हणायचं. बरेच आलेत क्रिकेटपटू, म्हणजे सचिन आलाय, तो चेतन शर्मा म्हणून एक जुना प्लेअर होता, तो संदीप पाटील, म्हणजे क्रिकेटमधली बरीच मंडळी. पण हे कसं काय जमवलं, कसं जमवत गेला इतक्या वर्षात, आणि त्या सगळ्या गोष्टीला यांची पूर्ण सहकार्य आणि हा, दोन गोष्टी. म्हणजे आता जर मला ह्याच्याबद्दल बोलायचं असेल, मी सांगितलं, एक तर माझा स्वभाव मित्र जमवण्याचा आहे, आणि मला वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळे, शाळेतले आहेत, कॉलेजमधले आहेत, जिकडे मी नोकरी केली तिथले आहेत, क्रिकेटमधले आहेत, बाहेर आहेत, सगळे म्हणजे माझा मित्रपरिवार प्रचंड मोठा आहे आणि मला माणसात राहायला आवडतं, म्हणजे माणसात राहणार मी. त्यामुळे त्यांची मैत्री झाली. बरं, मैत्री जरी झाली तरी घरात आणणं ही सोपी गोष्ट नसते, कारण शेवटी सगळं मला काय बोलवायला, मी फक्त इन्व्हिटेशन देतो, पण सगळं काम हिच्यावर पडतं ना. हिला सगळं काम करायला लागतं, म्हणजे सगळं जे काय बाकीचं नंतर, म्हणजे आधी तर जेवण तर करायलाच लागतं, पण नंतरचं उरलेलं काम सुद्धा मला अजिबात कुठेही असं मदत करणं वगैरे जमत नाही, म्हणजे जमलेलं नाही आहे. नाही, जमत नाही की सोयीस्कररित्या जमवून घेत नाही असं म्हणू आपण असं म्हणू पाहिजे आपण. पण त्यामुळे तिच्यावर काम करतं, पण ही सगळी गोष्ट ती आनंदाने करते ना, ही खूप मोठी आहे. जर दुसरी कुठली बायको म्हणाली असते, जा बाहेर घेऊन जा आणि चला तुम्ही इकडे काय घरात कशाला बोलवता, तर मी नसते आणली घरीमध्ये. पण तिलाही त्याच्यातून तेवढाच आनंद होतो, आणि इथे आमचा स्वभाव जुळलेला आहे. दोनच बाबतीत माझा आणि त्याचा तिचा स्वभाव जुळलेला आहे, की माणसं बोलवणं, माणसात राहणं, एन्जॉय करणं, आणि जुनी हिंदी सिनेमाची गाणी ऐकणं. बाकी एरवी आमची मतं कुठेही जुळत नाहीत. आवडी निवडी कुठल्याच कुठल्याच नाही. सकाळी चहापासून, म्हणजे त्याला साधा चहा आवडतो, मला मसाला चहा आवडतो, इथपासून. मला चहात बिस्किट बुडवून खायला आवडतं, हिला अजिबात आवडत नाही. कुठल्याच गोष्टीवरून तुमच्याबद्दल कधी कोणाकडे तक्रार केली आहे त्याने? ते विचार, मला काय कल्पना नाही, की ती आमची मागे बसली आहे ना, तिला विचार, त्यालाच विचारूया. कल्पने कधीच तक्रार केली. इनफॅक्ट मी तर सांगेल की तिने बोलायला हवं. ती स्वतःला काय दुखतं खुपतं कधीही सांगत नाही, कधीच सांगत नाही, पण सगळ्यांसाठी करत राहते. म्हणजे खरं सांगायचं तर खरा आधारस्तंभ पप्पूचा एकमेव कल्पा, खरा आधारस्तंभ. ते सगळं आज जे काय पप्पू आहे ना, सगळं श्रेय तिला. पण मला सांगा, आता जे काही यश किंवा जे काही आता तुमचं एवढं नाव झालं क्रीडा क्षेत्रात, एकूणच सगळीकडे, तर त्याचं श्रेय, तुमच्या कुटुंबाच्या सगळ्या आनंदाचं श्रेय या माऊलीला? 100%. कारण ती नसती तर मी काहीही करू शकलो नसतो. ह्याचं कारण, मी घरात काही करत नाही, मी चहा पण नाही घेत. मी पाणीसुद्धा कधीतरी गेलो आणायला तर मला कष्ट पडतात असं वाटतं, कष्टाने आणतो मी. नाहीतर ते जरा मला कल्पा थोडं पाणी घेऊन ये ना वगैरे असं सांगतो, आणि ते घेऊन येते रे. 45 वर्ष हा सगळ्यात एक. पण 45 वर्षात स्वतः कधीतरी उठून लवकर एक कपभर चहा, मसाला चहा करून द्यावा असं वाटलं नाही तुम्हाला? वाटलं, पण मला जमलं नाही. वाटलं चिकार वेळेला, याबद्दल काही प्रश्नच नाही. म्हणजे खरं तर रोज वाटतं. समजा उद्या सकाळी तुम्ही उठायच्या आधी एक कपभर चहा तुम्हाला समोर दिसला, तर काय कराल तुम्ही? बाहेर जाऊन बघेन सूर्य कुठे उगवलाय, आणि तो पश्चिमेला असेल त्यावेळेला. नाही, पण कारण ना, मुलांना पण तिने सांभाळलं. म्हणजे जनरली मी आता माझा मुलगा ज्या पद्धतीने त्याच्या मुलाला सांभाळतो, शाळेत जातो, सगळं बघतो, हे बघितल्यानंतर मला असं वाटतं की मी एक बाप म्हणून खूप चुकलो. म्हणजे मी माझ्या स्वतःच्या करिअर, माझ्या स्वतःच्या ह्याच्यात होतं, मग सांभाळायचं कोणी, तर तिने सांभाळलं. मी तुला एकदा हसू येईल, एकदा मला एका आमच्याकडे कोणतरी पाहुणे आले होते, आणि मला नाही विचारलं की तो मुलगा कितवीत आहे, ते म्हटलं 6वी किंवा 7वीत असेल. तेव्हा ही भयंकर चिडली माझ्यावर. अरे मुलगा कितवीत आहे तुला माहित नाही, 6वी किंवा 7वीत सांगतो तू. तेव्हा प्रगती पुस्तकावर पण थोडं कर ना तसंही, मी कशाला करायला पाहिजे. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, म्हणजे मला काही जाहीर करायला हरकत नाही, की मला वयाच्या 38व्या वर्षी हार्ट अटॅक आला शिवाजी पार्कला धावत असताना. आणि त्या पहिल्या 6 महिन्यामध्ये मला असं वाटलं की संपलं सगळं, कारण 38व्या वर्षी हार्ट अटॅक. आणि 1988ची गोष्ट, जस्ट त्यावेळेला अँजिओप्लास्टी वगैरे आली होती, आणि सुदैवाने ती झाली, आणि मी त्याच्यातून बाहेर आलो. आणि कुठेतरी कायम ती मनात गोष्ट आपल्या असते, म्हणजे कुठेही जाताना किंवा काय करताना, ते अख्खं आजार पण हिने काढलं. आणि त्याच्यानंतर मी बऱ्याच व्याधीतून गेलो, पण प्रत्येक व्याधीच्या वेळेला ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली, मला धीर देत. हे सगळ्यात मोठे. जर तिने जो धीर दिला नसताना तर माझ्या हातून काही घडलं नसतं, एवढं तुला सांगतो. या माऊलीचा केवढा मोठा वाटा आहे या कुटुंबामध्ये, या प्रवासामध्ये. जसं त्याने आता सांगितलं की काय झालं असतं, काय असतं, कसा असतो मी, कुठे असतो मी, तर ह्या सगळ्याला या इथपर्यंत पोहोचवण्यामध्ये या माऊलीचा केवढा मोठा वाटा आहे. आणि म्हणूनच म्हटलं ना की या प्रसिद्धीच्या झोतात असणाऱ्या या सगळ्यांच्या घरी ती माऊली किती खंबीरपणे प्रत्येक सुखदुःखात, चढ उतारात साथ देत असते. आणि जणू काही झालंच नाही
असं चेहऱ्यावरती आणून काम करत असते. तुम्ही तर या सगळ्याला साक्षीदार आहात. एवढं सगळं होऊन पण ती कोणाच्याही डोक्यात हवा नाही, सगळ्यांचे पाय जमिनीवर आहेत. मी पप्पूला शाळेपासून ओळखतो. आम्ही शाळेमध्ये वर्गात होतो, त्यामुळे माझ्या आठवणी तिथपासूनच्या आहेत. माझी सगळ्यात मोठी आठवण अशी की तो शिवाजी पार्कला राहायचा आणि त्याचं घर म्हणजे एक प्रकारे मित्रांची भेटायची जागा होती. तो घर अतिशय लहान, आम्हाला काही जाणवलं नाही हे घर खूप लहान आहे असं, पण पप्पूच्या घरी भेटणं हे नॅचरल, ठरवायला लागायचंच नाही की तिथे मित्र भेटणार असं होतं. आता अशा घरामध्ये जिथे मित्रांचा सतत राबता असायचा, इतकं ते सहज होतं, विचारायची प्रश्नच नव्हता की त्याला येऊ का, जागा असेल का किंवा काय. मला पुढचं काय सांगायचं आहे तर असं ते पप्पूचं घर जे होतं, कल्पा त्याची बायको झाल्यानंतर त्यात काडी मात्र बदल झाला नाही. असं होत नाही. बायको आल्यानंतर तिचे काहीतरी स्वतःचे स्वतंत्र विचार असतात, तिचे काहीतरी इच्छा असतात, तिचं स्वतःचं लाईफ असतं, नातेवाईक आणि तिच्या मित्रमैत्रिणी असू शकतात. पण कल्पा पप्पूच्या आयुष्याला इतकी फिट झाली की ते तसंच पुन्हा कल्चर पुढे चालू राहिलं. पप्पूचं घर आजही तसंच मित्र जमण्याची जागा आहे. म्हणजे आता दरवर्षी पप्पू हे न चुकता गेली किती वर्ष मला आता आठवतही नाही, दिवाळीच्या पहिल्या दिवशी तो सगळ्यांना फोन करतो, सगळ्यांना तिकडे बोलवतो, आम्ही सगळे शिवाजी पार्कला भेटतो, गप्पा मारतो, चहा कॉफी पितो आणि आपापल्या घरी जातो. पण तो ते दरवर्षी करतो. अजूनही त्याला तेवढी त्याच प्रकारे माणसं जमवायची इच्छा असते आणि तो ते त्यांनी चालू ठेवलेलं आहे. किती मस्त. आणि त्यात कुठेही खंड पडू दिला नाही. माऊली तुम्ही क्या बात आहे. त्यांना गेले मी जवळजवळ 6-7 वर्ष ओळखतोय आणि खूप जवळून बघतोय की एक मला जाणवतं त्यांच्या बाबतीमध्ये की जरी ते सेलिब्रिटी असले आणि इतके प्रसिद्ध असले तरी अजून त्यांच्यामध्ये तो बनचुकेपणा आलेला नाही आहे. प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी त्यांना मी खूप मेहनत करताना बघितलं आहे. गाण्याचा कार्यक्रम असो, क्रिकेटचा कार्यक्रम असो, आणि त्यावेळेला कल्पाची त्यांना जी साथ असते ना, ती सुद्धा मी खूप जवळून बघितलेली आहे. कारण ते स्क्रिप्ट जे असतं ना, ते इतकं पानांचं स्क्रिप्ट असतं, ते इतकं व्यवस्थित, पप्पूचं अक्षर तेवढं चांगलं नाही, पण कल्पा इतक्या छानपणे वेगवेगळ्या रंगांमध्ये वगैरे लिहून ठेवते. आणि नंतर पूर्ण बॅक ऑफिस सांभाळण्याचा जो प्रकार असतो, प्रोग्राम फुकट असला, स्पॉन्सर्ड असला तरी सुद्धा कल्पाला खूप सहन करावं लागतं, कारण लोक खूप तिच्याकडे तिकीटं मागतात, मिळत नाहीत, आणि आनंदाने हसत करते. स्ट्रेस तर होतच असणार त्याचा, पण तरीसुद्धा ती म्हणजे दोघे जण एकमेकांमध्ये इतके एकजीव झालेले आहेत ना की दोघांना वेगळं काढणं तसं फार कठीण जातं. तेव्हा या गप्पा कधीच संपू नये अशाच आहेत. तेव्हा या कार्यक्रमाच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावरती आता आपण सन्मान करणार आहोत आधी द्वारकानाथजींचा. झी मराठीकडून हा गणपती बाप्पा. पण या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत आणि त्यासाठी आपण भेटणार आहोत पुढच्या भागात. तेव्हा पाहायला विसरू नका होम मिनिस्टरचा प्रत्येक भाग झी मराठीवर.